नमस्कार. सर्वप्रथम शिवछत्रपतींना आणि संस्थेचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. आत्तापर्यंत आपण या ठिकाणी गाणी ऐकली. मी त्या दिवशी बरेच कविता रचतात. म्हटलं आपणही एखादा प्रयत्न करावा. एक कविता तिच्यावर, तिच्यासाठी. कवितेचं नाव आहे हीच ती. अहो मी तिला सोडलंय हो, खरंच मी तिला सोडलंय हो, पण तीच मला सोडत नाही, सांगा मी काय करू. तीच मला सोडत नाही, सांगा मी काय करू. अहो मला हसत जगायचं आहे, मला नाही रडत जगायचं हो, मला खूप काही पाहायचं आहे, मला नाही लवकर मरायचं हो. अहो मी मनाने खूप चांगला आहे, पण तिचा गंध मला भावलाय हो. अहो मी खूप चांगला आहे हो, पण तीच मला सोडत नाही, सांगा मी काय करू. अहो मी तिला सोडलंय व खरंच मी तिला सोडलंय हो, पण तीच मला सोडत नाही, सांगा मी काय करू. अहो मला नाही बायका मुलांना त्रास द्यायचा, पण मी त्यांना त्रास देतो हो. मला नाही त्यांना वाईट काही बोलायचे, पण मी त्यांना बोलतो हो. अहो मला मुलांना खूप शिकवायचं आहे, पण मी नाही शिकवू शकत हो. मला त्यांना डॉक्टर इंजिनियर झालेलं पाहायचं आहे, पण मी त्यांना नाही पाहू शकत हो. अहो मी तिला सोडलंय हो, खरंच मी तिला सोडलंय हो, पण तीच मला सोडत नाही, सांगा मी काय करू. अहो मला खूप काही कमवायचं आहे, पण मला नाही काही गमवायचं हो. मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, गरिबीत नाही राहायचं हो. अहो मला माणसं जोडायची आहेत, नाहीत ती तोडायची. मला समाजात अभिमानानं जगायचं आहे, पण तुम्ही स्वाभिमानच गमावलाय हो. पण तीच मला सोडत नाही, सांगा मी काय करू. अहो ती सकाळी भेटते, संध्याकाळीही भेटते, कधी कधी दुपारीही भेटते. तिची गोडी काही निराळीच आहे. अहो तिची आणि माझी जोडी फार जुनीच आहे. तिच्या विना दुनिया सारी सुनी आहे. विसरावे तिला आता हाच विचार मनात आहे, पण नाती इतकी अतुटकी तर क्षणात विसरणे अशक्य आहे. अहो मी तिला सोडलंय हो, खरंच मी तिला सोडलंय हो, पण ही दारूच मला सोडत नाही, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. दारू आता या ठिकाणी मिमिक्री मी सादर करणार आहे. मी ज्या आवाजांची आता नकल करणार आहे, त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर टीका करणं, त्यांचा अपमान करणं हा मूळ उद्देश नसून केवळ मनोरंजन हे या नकलेचं प्रयोजन आहे. सर्वप्रथम भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. पक्षाचे माझे सर्व कार्यकर्त्यांना पतंगराव कदमांनी या भागाचा विकास करण्यासाठी, त्या भागाची कल्याणासाठी जे काही कार्य केलं, त्या भागाच्या विकासासाठी जी ती तळमळ वापरली, त्यासाठी बाळासाहेबांचा सुद्धा काहीतरी हात असणार आहे असं मला वाटते. या ठिकाणी पक्षाची काल मिटिंग बसली. त्या मिटिंगमध्ये पतंगराव कदमांचा जो आवाज या ठिकाणी दबदबा आहे, या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. माझे 4 शब्द संपवतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी मुख्यमंत्री आदरणीय R.R. पाटील आबा, आदरणीय R.R. पाटील. सचिननं जर शतकाचं महाशतक केलं असतं आणि त्याची प्रतिक्रिया जर माननीय R.R. पाटील आबांना विचारली असती तर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली असती, त्याचं तुम्हाला एक ट्रायल दाखवतो. शतक होतच होतं, पण त्या शतकाचं महाशतक कधी होतं याची आपण सर्वजण वाट पाहत होतो. सगळीकडून मागणी होत असताना कायद्याच्या चौकटीत राहून सचिनने जे शतक केलं, त्यामुळे त्यानं अनेक जणांना निरूपण केलेलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. आदरणीय जयंत पाटील साहेब, मीडियावाल्यांना जर पाटील साहेबांना विचारलं की काय हो आता फेरीवाले महाराष्ट्रात एवढे वाढलेत, त्यांच्या विरोधात मोर्चेबांधी सुरू आहे, तुमच्या पक्षात काय त्याच्याबद्दल काय सुरू आहे का, तर आदरणीय जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया अशी असेल, खरं की खरं कल्पनाच नाही मला या गोष्टीची. पक्षाचा पवार साहेबांचा निर्णय घेतो सांगतो. नितीन बानगुडे पाटील यांचा आता मिमिक्री करतो. परवा एका महाविद्यालयात संमेलन, त्यात कवी संमेलन म्हटलं तर निबाण जिगर 5 पोरं असतील, एखादं देशभक्तीनं रसरसलेलं असं काव्य कानावर पडेल, देशभक्तीनं धगधगलेलं असं काव्य कानावर पडेल. मोठा सावरून बसलो मी. आणि एका तरुण कवी मला त्याची कविता सुरू केली. किती मारू फेऱ्या, किती मारू हाका ग, या जगात नाही माझी आता दुसरी कुठंही शाखा ग.
मी म्हटलं प्रकरण एवढ्यावर संपेल, पण एका तरुण कवी मुलीने तिची कविता सुरू केली. त्या मुलाच्या कवितेला उत्तर द्यायला, कशासमोर तो फुकाचा असल्या लंब्या चवड्या बाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे. वा 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 वा. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर. नक्का रे, नक्का असे करू, जगण्याचा अधिकार आहे रे प्रत्येकाला. नक्का असे करू. नाही रे, माझी चिमणी नाही राहिली. नक्का नक्का असे करू. ये देख साले, ये देख क्या कर रहा है साले, तू घर जाएगा खाना खाएगा सो जाएगा, मैं क्या खाऊं, रताये खाऊं. बाळूमामाची सिरियल सर्वजण बघत असाल, त्यातले पंच माहिती आहेत का? त्या पंचांचा आवाज काढतो आता. अय्यो यो, मग काय करायचं म्हणतोय मी, वैजयंता पक्का काही मार खातोस. अय्यो अय, दरी किती सुंदर, दरीत पडशील अय मरशील, मग वर जाशील. अय्यो कडक. आता एस टी स्टँडच्या ठिकाणी गेल्यानंतर विशिष्ट प्रकारचा आवाज कानावर पडल्याशिवाय एस टी स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. तो आवाज असा असतो. गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552, सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर मिराज, वेट्या मार्गे मोहाला जाणारी बस पावा क्रमांक 7 पश्चिमेला. प्रसिद्ध अभिनेते खलनायक निळू फुले. बरं का बाई, वाड्यावर निळू फुलेंचा जर मुलगा 10वीत नापास झाला असता आणि त्यांना जर विचारलं असतं का हो तुमचा मुलगा नापास झालाय, तर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली असती याचा मी एक आढावा घेतला. साल्या, नापास झालास, कलंक लावलास घराण्याला, आपल्या 50 पिढीत वर्ग नापास झालास साल्या. आणि फुलेने जर एखादा सल्ला द्यायचा म्हटलं कोणाला तर ते असा देते, समाजानं आता सुधारलं पाहिजे, प्रामाणिकपणानं जगलं पाहिजे. प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. एक नंबर. दुसरं नंबर काठीनं गोंगडं हे गाणं आता पॉप संगीत सध्या सुरू आहे मराठीमध्ये सुद्धा. काठीनं गोंगडं हे गाणं जर पॉप झालं असतं तर ते असं झालं असतं. काठीनं गोंगडं घेऊन द्या खीर, मला बी जत्राला येऊन द्या खीर. आता आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अरे जंगलामध्ये निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लांडगे कोल्हे एकत्र आले आणि त्यांनी एक महाआघाडी तयारी केली आणि सिंहावर आरोप करू लागले, पण त्यांना हे माहीत नव्हतं या ठिकाणी सिंह आणि वाघ एकत्र आले. अरे यांना तर आता उमेदवारच मिळत नाहीयेत, पण मला यांना सांगावंसं वाटतंय. अरे आमचे पैलवान तर आखाड्यात उतरलेले आहेत, पण यांचे पैलवान आखाड्यात यायलाच तयार नाहीयेत. आता कवटे माकाल माकडन, कवट्याच्या कवटीला कलंक लावला तुम्ही. एका फुलवालीला पळवताना नाही तुम्हाला, एका फुलवालीला पळवताना नाही तुम्हाला, कवट्याच्या कवटीला कलंक लावला तुम्ही. आता राजकुमार, ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से बंदा डरता है तो सिर्फ तलवार की धार से. भाग रहे हो गेंडा स्वामी और बाकी बचे तुम जानी. राजकुमार साहेबांना जर समजा आपल्या इथं त्या ठिकाणी मनोगताला बोलवलं असतं तर त्यांनी कसं मनोगत केलं असतं. अभिजित कदम प्रशालेचे सर्व कर्मचारी, प्रशालेचे प्राचार्य माननीय घारगेजी बेडी सर, उपस्थित सर्व मान्यवर यांना प्रथम नमस्कार. आता बैलगाडीच्या जर शर्यती असतात त्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकायला भेटतो. तो असा
अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी मैदानात येते. लक्षात घ्यायचा, डोळ्याचं पार न फेडणारी गाडी मैदानात येते. लक्षात घ्या, याच गाडीने बैलगाडी क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलं आणि हीच गाडी महाराष्ट्र चॅम्पियनची मानकरी ठरली. असं बघा, पहिलवान पृथ्वीराज देशमुख हिमसरकरांचा पंचा आणि त्याच्या जोडीला लक्षात घ्यायचा आहे आकाश धनवडे आंबेगावकरांची टिटवी. गाडीचा ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्राचा जाणता जुनता ड्रायव्हर विपुल ड्रायव्हर आंब्रापूरकर. पोलिसांचा सुद्धा एक विशिष्ट आवाज असतो, पण मी पाहिलेल्या पोलिसांचा एक वेगळाच आवाज आहे. अशा आवाजाचे पोलीस तुम्ही कधी बघितले नसतील. काय रे, चोरी करतो, शिव्या देतो, चोरी करून पळत जातो, माझ्या देखत जातो, असा आवाजाचे पोलीस तुम्ही कधी पाहिले. पोलिसांच्या आवाजामध्ये विशिष्ट त्याला ठप असते. ए चल रे, आत घाल रे त्याला, असा खणखणीत आवाज असतो पोलिसांचा. तशा आवाजाच्या माणसाला पोलिसात भरतीच करणार नाही. आता आदरणीय रामदासजी आठवले साहेब. अरे बापरे, लोक म्हणतात मला शीघ्र अतिशीघ्र कवी, लोक म्हणतात मला शीघ्र अतिशीघ्र कवी, पुन्हा एकदा मला देशात मोदींची सत्ता हवी. अरे बाबा, गडबड झाली, काय गडबड झाली. अभिजित कदम प्रशालित आहे आज कार्यक्रम, अभिजित कदम प्रशालित आहे आज कार्यक्रम. खाली बसले आहेत सर्वजण. अरे बापरे, जमलं आहे, मला जमलेलं आहे. आता ओसामाला भेटावं लागणार आहे, त्यामुळे जातोय. वा